मांसाहार का नको? भाग तिसरा. मनुष्य जेव्हा मांसाहार करतो तेव्हा त्यात कोणते अनिष्ट बदल होतात त्याचा अभ्यास अनेक डॉक्टरांनी केला आहे. जेव्हा काही लोकांना शुद्ध शाकाहारावर व काही लोकांना मांसाहारावर ठेवले गेले तेव्हा खालील फरक आढळून आले. क्रमसंख्या 1. शाकाहारावर ठेवलेल्या माणसांना रोग कमी होतात तर मांसाहारी लोक रोगी असतात. अनेक रोग तर मांसातून उद्भवतात. उदाहरणार्थ लिव्हर फ्लूक, जंत होणे. क्रमसंख्या 2. शाकाहारावर ठेवलेली माणसे दीर्घायुषी असतात. रक्तदाब वाढत नाही. हृदयाचे रोग होत नाहीत. मांसाहारावर ठेवलेली माणसे अल्पायुषी असतात. रक्तदाबाची बिमारी होते. हृदयाचे रोग होतात. क्रमसंख्या 3. शाकाहारी माणसांच्या रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही तर मांसाहारी माणसावर रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. क्रमसंख्या 4. शाकाहारी माणसांच्या त्वचेची कांती उत्तम असते. ते दयाळू, प्रेमळ, परोपकारी वृत्तीचे बनतात. धोकेबाज नसतात. कार्यक्षमताही जास्त असते. स्थूलता नसते. तर मांसाहारी माणसांची कांती राहत नाही. क्रूर व स्वार्थी वृत्ती बनते. धोकेबाज बनतो. कार्यक्षमता ही कमी असते. स्थूलता असते. क्रमसंख्या 5. शाकाहारी माणसांना पळताना, चालताना लवकर दम लागत नाही तर मांसाहारी माणसांना पळणे, चालणे या क्रिया करताना लवकर दम लागतो. क्रमसंख्या 6. शाकाहारी माणसाच्या शरीरातून ऊर्जा बाहेर पडते. त्यास आभा म्हणतात. ती जास्त असते तर मांसाहारी माणसाच्या शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा ही कमी असते. क्रमसंख्या 7. शाकाहारी माणसाच्या घामाला आणि वीर्याला दुर्गंधी नसते. जखम लवकर नीट होते तर मांसाहारी माणसाच्या घामाला आणि वीर्याला दुर्गंध सुटतो. जखम लवकर नीट होत नाही. क्रमसंख्या 8. शाकाहारी माणसाची बुद्धी तीव्र व कुशाग्र असते. विवेक जागृत राहतो. म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने धार्मिक बनतो. तर मांसाहारी माणसाची बुद्धी मंद व भ्रष्ट होते. अविवेकीपणा आणि खऱ्या अर्थाने तो नास्तिक बनतो. क्रमसंख्या 9. ईश्वर भक्ती, मोक्ष प्राप्ती आणि ईश्वर प्राप्तीची शाकाहारी माणसाला अदम्य इच्छा असते तर मांसाहारी माणसामध्ये सर्वच बाबतीत नास्तिकपणा असतो. क्रमसंख्या 10. शाकाहारी माणूस सत्वगुणामुळे सूक्ष्म शरीरात मन, बुद्धी, चित्त याची शुद्धता होऊन चांगली प्रवृत्ती बनते तर मांसाहारी माणसे रजोगुण व तमोगुणामुळे सूक्ष्म शरीर अशुद्ध होते. म्हणजेच वाईट प्रवृत्तीचे आधिक्य होते. क्रमसंख्या 11. शाकाहारी माणसाचे मन समाधानी राहते तर मांसाहारी माणसाचे मन
अशांत राहते. क्रमसंख्या 12. शाकाहारी माणसाच्या स्थिर बुद्धीमुळे असत्याला असत्य, सत्याला सत्य, धर्माला धर्म म्हणण्याची क्षमता असते. तर मांसाहारी माणसामध्ये अस्थिर बुद्धीमुळे सत्याला सत्य, धर्माला अधर्म, योग्याला अयोग्य म्हणण्याची वृत्ती असते. क्रमसंख्या 13. धैर्यवान, यशस्वी, कीर्तिवान अशी शाकाहारी माणसे असतात. तर मांसाहारी माणसे यश, कीर्ती, धैर्य कमवू शकत नाहीत. क्रमसंख्या 14. शाकाहारी माणसाचे रक्त क्षारयुक्त असते, तर मांसाहारी माणसाचे रक्त आम्लयुक्त बनते. आज समाजात अनेक लोक आहेत जे मांसाहार करतात. त्यांचे असेच हाल आहेत. काही मेंदू रोगाने ग्रस्त, तर काही रक्तदाबाने, तर काही हृदयविकारांनी, काही मधुमेहाने त्रस्त आहेत. ते लोक तेजहीन होतात. मांसाहारामुळे बुद्धी भ्रष्ट होते. दया, माया, प्रेम, विवेक यांचा ऱ्हास होतो. याची अनेक उदाहरणे आहेत. 2 विद्यार्थ्यांना एकदा एका स्वार्थी माणसाने हाताशी धरले. त्यांना रोज कोंबडे खाऊ घातले व दारूही पाजली. असे 6 महिने करत राहिले व त्यांना एक काम करावयास सांगितले. ते विद्यार्थी काम करावयास तयार झाले. त्या धूर्त माणसाने त्यांच्या शिक्षकाचा खून करण्यास सांगितले. त्या शिक्षकाचे शाळेच्या व्यतिरिक्त घरगुती संबंधही होते. त्या शिक्षकाने खरे तर त्या मुलांच्या आर्थिक अडचणी दूर केल्या होत्या, परंतु मांसाहारामुळे मुलांचा विवेक लोप पावला होता. ते त्यांना मारायला तयार झाले. एके दिवशी त्या शिक्षकाचा निर्दयीपणे खून केला. किती मोठी क्रूरता ही! खरे तर शिक्षक समोर येताच मनामध्ये एक प्रकारचा आदर निर्माण व्हायला हवा होता, पण तसे झाले नाही. वस्तुस्थिती अशी की त्या मुलांच्या मांसाहार सेवनाने ते अविवेकी बनले. त्या शिक्षकाचा खून झाल्याचे वृत्त त्या मुलांच्या वडिलांना समजले. शिक्षकाने केलेल्या उपकाराची जाणीव त्या मुलांच्या वडिलांना झाली. त्यांच्या मनाला वाईट वाटून त्यांनी आत्महत्या केली. त्यांना आपल्या मुलांत इमानदारी, कृतज्ञता, नम्रता, दया कमी दिसली. मांसाहाराचे दुष्परिणाम. वरील कथेवरून आपल्या चटकन लक्षात येईल की सर्वसाधारणपणे मांसाहारामुळे मानवी वृत्तीत बदल होतो आणि तो पशु समान वागतो. यावरून अनेक विचारवंतांनी व डॉक्टरांनी मांसाहारामुळे होणारे दुष्परिणाम शोधून काढले आहेत. मांसाहारामुळे कोणते दोष उत्पन्न होतात? 1. मांसाहारामुळे किडनी स्टोन, क्षयरोग होतात. डॉक्टर रामलिंग स्वामी, नवी दिल्ली यांनी असे म्हटले आहे की मांस आणि मद्य हेच भारताच्या सर्वनाशाचे कारण बनले आहे. 2. 18 वर्षांच्या परीक्षणानंतर अंड्यात 30% DDT असल्याचे आढळून आले. कृषी विभाग, फ्लोरिंग, अमेरिका. 3. अंड्यामुळे रक्तदाब, हृदयरोग. अंड्यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते की ज्यामुळे हृदयरोग, रक्तदाब, किडनी स्टोन, पित्ताशय स्टोन होतात. फळात व भाज्यांत कोलेस्टेरॉल नसतेच. डॉक्टर कॅथेराइन निम्मो, DCR NOC, कॅलिफोर्निया. 4. अंड्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये जखम.
अंड्यांतील कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांत जखम करते व त्यात कडकपणा निर्माण होतो. डॉक्टर J.M. विलिंग्स, इंग्लंड. 5. अंड्यामुळे पित्ताक्षय खडा. एका अंड्यात 4 ग्रेन कोलेस्टेरॉल असतो. त्यामुळे ते खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढते व पित्ताशयात खडा तयार होतो आणि अनेक दुसऱ्या रोगांची उत्पत्ती होते. डॉक्टर रॉबर्ट अँड प्रोफेसर इविंग डेव्हिडसन, इंग्लंड. 6. अंडे खाल्ल्यामुळे एक्झिमा आणि लकवा. अंड्याचे बलक हे धोकादायक असते. ज्या जनावरांना अंड्याचे पांढरे बलक खाऊ घातले त्या जनावरांना लकवा झाला व कातडीही कुजली होती. अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये यविडन नावाचे तत्व असते जे एक्झिमा निर्माण करते. R. विल्यम्स, इंग्लंड. 7. अंडे खाल्ल्यामुळे पोटात सडणे. अंड्यात कॅल्शियम कमी असते व कार्बोहायड्रेट्सचा पूर्णपणे अभाव असतो. यामुळे मोठ्या आतड्यात जाऊन ते सडतात. डॉक्टर E.V. मेसलन्स. 8. अंडे आतडीतील किटाणूंना विषारी बनवतात. अंडे मनुष्याच्या आतडीत मिळणाऱ्या सर्व किटाणूंना विषारी बनवितात. त्यामुळे अनेक रोग उद्भवतात. रोगांचे मूळ कारण हे अंडी जास्त मिळविण्याच्या योजनेचे फळच आहे. डॉक्टर J.E.R. मेडोना, इंग्लंड. 9. अंड्यामुळे TB व पेचिस. कोंबड्यांच्या पिलांना खूप रोग असतात. अंडे माणसाच्या रोगाचे मुख्य कारण होय. TB व पेचिस इत्यादींचे किटाणू आपल्याबरोबर आणत असतात. ते रोग निर्माण करत असतात. डॉक्टर रॉबर्ट ग्रास, इंग्लंड. 10. अंड्यामध्ये सल्मोनेला विष. अंड्यामध्ये सल्मोनेला नावाचे भयानक विष असते. त्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात व माणूस अकालीच दगावतो. ब्रिटिश आरोग्यमंत्री श्रीमती एडविना क्युरी. 11. अंडी खाणे ही क्रूरता आहे. प्रकृतीचा नियम अटळ आहे की जसे पेरावे तसेच रास करावे व तोडावे. दुसऱ्याला उद्ध्वस्त करून कोणी सुखी होऊ इच्छित असेल तर ते असंभव आहे. त्याचा विचार करणे सुद्धा ठीक नाही. यामुळे अंडी, मांस खाऊ नका, कारण ते दुसऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करूनच मिळत असते. डॉक्टर J.W. जगसूरिया, बांका. 12. आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने 160 रोग शोधून काढले आहेत. हे सर्व रोग विविध प्राण्यांच्या मांसभक्षणाने तसेच त्याच्या संपर्काने सुद्धा निर्माण होतात. यांना जुनासिस म्हणतात. यातील अधिकांश रोगावर उपायच नाही. मासिक पत्रिका परोपकारी, 1991. 13. युरिक ऍसिडची मांसाहारामुळे अनावश्यक वाढ होते, कारण मांसामध्ये 8 ते 19% तर वनस्पतीमध्ये 0 ते 4% युरिक ऍसिड असते आणि दुधामध्ये मात्र ते अजिबात नसते. 14. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस या संस्थेला एका मांसाहाराच्या स्वास्थ्य रक्षणासाठी आजीवन $90,000 खर्च करावे लागतात, तर शाकाहार्यासाठी मात्र फक्त $19,000 खर्च करावे लागतात. 15. अमेरिकेच्या फिजिओलॉजिकल सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर चिटेंड्रेन यांनी आपल्या प्रयोगाद्वारे हे सिद्ध केले आहे की बोयटच्या द्वारे निर्धारित 118 ग्राम प्रोटीन्स प्रति दिवसासाठी माणसाला आवश्यक नाहीत. याच्या विपरीत त्यांनी कमी प्रोटीन्सवर अधिक बळ देऊन त्यांचे प्रमाण
30 ते 40 ग्रॅम व कठीण परिश्रम करणाऱ्या व्यक्तीकरिता 50 ते 55 ग्रॅम प्रतिदिनी निर्धारित केले होते. अधिक प्रोटीन्समुळे हानी होत असते. 16. मांसाहार सेवनाची बाजू घेऊन वकिली करणाऱ्या मेककोलमने एक तर्क सांगितला होता की मांसाहारात लायसिन 6 ते 7% असते. लायसिन युक्त प्रोटीनांना शरीर सुरक्षित ठेवते. बालपणी हे दुधाद्वारे साठवले जाते. दुधामध्ये याचे प्रमाण 5.95% एवढे असते. वृद्धावस्थेत लायसिनची आवश्यकता तेवढी पूर्तता फळभाज्या आणि धान्यामुळे होते, कारण त्यांचे प्रमाण हे 1 ते 3% असते. विशेष कमतरता भासल्यास याची पूर्तता सावकाशपणे होत असते. एवढे असताना मांसातील अतिरिक्त लायसिनचा काय उपयोग? संदर्भ परोपकारी 1991 नोव्हेंबर. 17. आफ्रिकन तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे की मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारामध्ये हृदयरोगांना रोखण्याची शक्ती अधिक असते. जे लोक मांसाहारी आहेत त्यांना हृदयरोग, कॅन्सर, किडनी स्टोन आणि इतर भयंकर रोग होतात. मांसाहाऱ्यांना नेहमी कब्ज राहतो, ज्यामुळे अनेक रोग स्वतःच जन्मास येतात. 18. बर्तानियाचे प्रसिद्ध डॉक्टर एम. रॉक यांनी सर्वेक्षण करून स्पष्ट अशा शब्दांत जागृत केले आहे की शाकाहारीमधील संक्रामक व घातक रोगांची संख्या कमी असते. मांसाहारीपेक्षा शाकाहारींचे शरीर स्वस्थ, निरोगी व हृष्टपुष्ट असते. स्वभाव शांत, सात्विक व चिंतनशील असतो. 19. विश्वप्रसिद्ध आकाशवाणी BBC लंडनच्या साप्ताहिक कार्यक्रमात मांसाहाराविषयी इशारा देण्यात आला आहे की मांसाहारापासून दूर राहा, नाहीतर हृदयरोगाबरोबरच कर्करोग वगैरे प्राणघातक रोगांना तोंड द्यावे लागेल. 20. अमेरिकेचे एक विशेषज्ञ डॉक्टर विल्यम सी रॉबर्ट्स यांचेही मत आहे की अमेरिकेत मांसाहारी लोकांत हृदयरोगाचे प्रमाण जास्त आहे. त्याउलट शाकाहारी रोग्यामध्ये हृदयरोगाचे प्रमाण अल्प आहे. 21. ब्रेनबग नावाचा काटेरी पशु खाल्ल्यास मांसाहाऱ्यांच्या शरीरात कीटकांचा प्रभाव वाढतो व वेळीच मनुष्य वेडा होतो. 22. बऱ्याच प्रमाणात अंडी, पशु, पक्षी आणि मासे हे सर्व ट्यूमर व इतर प्रकारच्या रोगांनी ग्रस्त असतात. या प्राण्यांचे मांस भक्षण केल्याने ते रोग सुद्धा शरीरात प्रवेश करतात. 23. 1985 या वर्षातील नोबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक डॉक्टर मायकेल एस. ब्राउन आणि डॉक्टर जोसेफ गोल्डस्टोन यांनी सिद्ध केले आहे की मांस व अंडी खाल्ल्याने हृदयरोग होतात, कारण त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो. 24. श्री टॉलस्टॉय म्हणतात, मी मांसाहारी लोकांना हेच सांगू इच्छितो की जर त्यांना सदाचारी बनावयाचे असेल तर त्यांनी मांसाहार बंद केला पाहिजे. 25. विश्वविख्यात विचारवंत बर्नार्ड शॉ हे शाकाहारी होते. 26. मांसामुळे पचनक्रियेला त्रास होतो. मांसाहार पचन संस्थेला व पचनक्रियेला बिघडवीत असतो, कारण मांसात तेजाबी तत्व जास्त असतात. म्हणून ते माणसाच्या क्षारयुक्त लाळेला आम्लयुक्त बनवतात. त्यामुळे पचनक्रियाच बिघडते. पचनक्रिया बिघडली की अनेक रोगांचा जन्म होतो. आजचे डॉक्टर सुद्धा अंडे, मांस खाणे स्वास्थ्यासाठी हानिकारक असतात हे सांगत आहेत आणि त्यांनी ते सिद्ध करूनही दाखविले आहे. म्हणूनच अंडे,
मांस खाणे हे पापच आहे आणि ते आपणास घातक आहे. 27. मांसाहारामुळे रक्ताची आम्लता वाढते. मानवाचे रक्त हे क्षारीय आहे व ते क्षारीय राहिले तरच मानवाला स्वास्थ्य लाभते. रक्त जर आम्लधर्मी झाले तर मनुष्य हा रोगांना बळी पडतो. मांसात तेजाब तत्व जास्त असल्यामुळे ते रक्तात सुद्धा आम्ल वाढवतात. त्यामुळे रक्त आम्लधर्मी बनते, जे अनेक रोगांचे मूळ असते. प्राकृतिक चिकित्सा यावर आज फार मोठे अनुसंधान करीत आहे. मानवी स्वास्थ्य मिळण्यासाठी रक्त आम्लधर्मी पासून अल्कली धर्मी बनविणे आवश्यक आहे. 28. मांसाहार व दुधाचे पदार्थ यामुळे अनेक रोग उद्भवतात. आयुर्वेदात अनेक रोग विरुद्ध आहारामुळे होतात. विरुद्ध आहार म्हणजे ते पदार्थ विरुद्ध गुणधर्माचे व विरुद्ध वीर्याचे असतात. ते एकाच वेळी सेवन करणे, मांसासोबत दूध व दुधाचे पदार्थ खाणे म्हणजेच विरुद्ध आहार होत. त्यापासून चर्मरोग, पांढरा कोड व कुष्ठरोग होतो. क्रमशः